हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। आजचा विषय आहे ते म्हणजे फ्लिपकार्ट हॉल। तर फ्लिपकार्टवरून मी काही वस्तू मागवल्या होत्या, तर मी त्यांचा ऍक्च्युअल रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर मी कोणत्या वस्तू मागवल्या होत्या, कोणती शॉपिंग केली ते मी तुमच्याशी शेअर करते। तुम्हाला यातला जर का कोणती वस्तू आवडली तर मला कमेंट करा आणि प्रत्येक प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता। पहिला जो माझा प्रोडक्ट आहे तो म्हणजे साडी कव्हर। म्हणजे आपल्या साड्या असतील किंवा मग मुलांचे कपडे असतील किंवा आपले ड्रेसेस असतील तर कितीही आपण ऑर्गनाइज करून ठेवले तरी ते विस्कटतच असतात। तर त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे कव्हर बॉक्सेस। मग ते कोणत्या प्रकारचे मी मागवले होते इथे तुम्हाला त्याची इमेज दिसेल, त्याची प्राइस तुम्हाला इथे दिसून येईल। चला तर मग आपण अनबॉक्सिंग करूया। हे बघा मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं, बघूया आता हे कशा प्रकारे आलेले आहेत। मी अजून ओपन केलेलं नाहीये, तर तुमच्याशी मी आता डायरेक्टली शेअर करते। मागवलेले 8 प्रोडक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की याची साईज आता आपण बघूया। कमीत कमी 4 ते 5 साड्या मावतील अशी याची साईज आहेत। असे एकूण 8 पॅकेजेस आलेले आहेत। खूप छान आहे। आपलं वॉर्डरोब ऑर्गनायझेशन करण्यासाठी अशा वस्तू आपल्याला खरंच गरजेच्या आहेत। तर हे मी मागवलं होतं, क्वालिटी पण खूप छान आहे, कापड पण याचं खूप मस्त आहे आणि इथून तुम्हाला दिसू शकतं आपण म्हणजे काय ठेवलेलं आहे काय नाही। त्यासाठी हे ट्रान्सपरंट पेपर आहे, याच्यामध्ये ट्रान्सपरंट प्लास्टिक लावलेलं आहे। त्यामुळे इथून आपण लगेचच बघू शकतो की आपण याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे, लगेच आपल्याला कळतं बाबा याच्यामध्ये साडी आहेत किंवा याच्यामध्ये ड्रेस आहेत, हे आपल्याला कळू शकतो। एकदम 4 ते 5 साड्या व्यवस्थित बसेल अशा प्रकारचं हे याचं बघा, अशा प्रकारची रुंदी आहे आणि हे एवढं आहे साईज। तर हे खूप छान आहे, मला खूप आवडलं। ठीक आहे। त्यानंतर मी जो दुसरा प्रोडक्ट मागवला होता तो म्हणजे मी स्टोरेजसाठीच मागवला होता। म्हणजे जसं की स्टोरेज बॉक्सेस असतात, इथे तुम्हाला दिसेल की त्याची प्राइस काय आहे। तर मी व्हिडिओ तर डायरेक्टली तुमच्याशी शेअर करते, कारण मी आता पूर्णपणे तो लावलेला आहे घरामध्ये। तर मी तुमच्याशी डायरेक्टली व्हिडिओ त्याचा शेअर करेन। तुम्हाला जर का आवडला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डायरेक्टली परचेस करू शकता। असा स्टोरेज बॉक्स मी मागवला होता आणि खरंच खूप कमी किंमत आहे याची आणि खरंच खूप साहित्य याच्यामध्ये मावतं। आपलं मेकअपचं साहित्य पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि खूप कमी स्पेसमध्ये हे बसतं, त्यामुळे तुम्ही नक्की बाय करू शकता। ठीक आहे। तिसरा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे मी काही कर्टन्स मागवले होते, विंडोज कर्टन्स। तर त्यासाठी मी कोणकोणत्या प्रकारचे विंडो कर्टन्स मागवलेले आहेत त्यांचाही मी व्हिडिओ पुढे तुमच्याशी शेअर करत आहे। हे बघा मी असे मागवले होते आणि त्यांची प्राइस एवढी आहे, तरी तुम्ही बघून घ्या। तुम्हाला जर का नक्की आवडले तर तुम्ही कमेंटही करून सांगा की तुम्हाला यातला कुठला प्रोडक्ट आवडला आणि प्रत्येकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चौथा प्रोडक्ट आहे तेही कर्टन्स आहेत ब्लू कलरचे, तुम्ही बघू शकता इथे त्याची प्राइस दिलेली आहे। आणि लास्ट जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे तोही क्लोथ ऑर्गनायझर ही आहे। म्हणजे आपण आपल्या कबर्ड मध्ये व्यवस्थित कपडे ठेवण्यासाठी मी एक ऑर्गनायझर मागवला होता, 2 मागवले होते। तर मी तुमच्याशी शेअर करते, त्याची प्राइस इथे एवढी आहे आणि मी डायरेक्टली कबर्ड मध्ये मी डायरेक्ट लावलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे दिसते। तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता। करायचं असेल तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। खाली सर्वांची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता। आणि अशाच प्रकारचे जर का तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओज बघायला आवडतील हेही मला नक्की कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती व्लॉग्स व्हिडिओ, हॉल व्हिडिओ
त्याचबरोबर इतर तुम्हाला जर का कोणते नॉलेजेबल व्हिडिओ हवे असतील तर तेही तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.